अमरावतीच्या मुरलीबाबाचं अश्लील चित्रफित प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलंय। कारण मुरलीबाबा विरोधात तक्रार करण्यासाठी गावातला एकही इसम पुढे येण्यास तयार नाहीये। त्यामुळे गावातले भाविक कोणत्या दडपणाखाली आहेत असा प्रश्न पोलिसांना पडलाय। तर खंडणी उकळण्यासाठी मुरलीबाबा विरोधात हे षडयंत्र रचल्याचा आरोप अनुयायांनी केलाय। पाहूया। अमरावतीच्या एलकीपूर्णा गावात वरवरून शांतता दिसत असली तरी ग्रामस्थ चांगलेच बिथरलेत। कारण मुरलीबाबाच्या आश्रमात घडलेला प्रकार चव्हाट्यावर आलाय। मुरलीबाबावर विदर्भासह महाराष्ट्रातल्या अनेक भक्तांची श्रद्धा आहे। मात्र आश्रमाच्या स्नानगृहात महिलांशी अश्लील चाळे करताना मुरलीबाबा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। देवधर्माच्या नावाखाली महिलांना आपल्या जाळ्यात ओढून बाबांनी त्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी शफीक राजा नावाच्या इसमानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। नमूद प्रकरणात चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर आता संबंधित प्रकरणात गावात बैठका वगैरे घेणं किंवा गावातील महिला यांच्या काही तक्रारी आहेत का याचे स्टेटमेंट्स नोंदवून सध्या सुरू आहे। मुरलीबाबा सोबत ज्या महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद झालीये त्यापैकी एकही जण तक्रार देण्यास धजावत नाहीये। त्यामुळे प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलंय। काल जशी ही घटना उघडीस आलेली आहे ती शफीक राजा नावाचा हा कार्यकर्ता आहे, त्यांनी हा उघडीस आणलेली आहे। त्याच्यानंतर पोलीस ही आतापर्यंत प्रयत्न करत आहे की एखादी महिला त्यांच्याकडे तक्रार दाखल करावी आणि त्या तक्रारीवरून महाराजांवर गुन्हे दाखल करावा असं पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। मात्र अजूनही जी महिला आहे कोणतीही महिला ही अजूनही पोलिसांपर्यंत तक्रार दाखल करायला आलेली नाही। दरम्यान मुरलीबाबावर लावण्यात आलेले आरोप आश्रमातील अनुयायांना मात्र मान्य नाहीयेत। फसवण्यासाठीच केलेलं आहे सर्व हे कारस्थान फसवण्यासाठीच केलेलं आहे कारस्थान सर्व। आम्ही कमीत कमी 25 वर्षापासून इथे मठाला बचपनापासून म्हटलं चालते समजा। कधी असे प्रकार कधीच विचार केला नाही, कधीच नाही। हे षडयंत्र रचलं आहे। आता मला तर धक्का बसलाच नाही, काऊन की हे नाहीच आहे। धक्का बसण्याचं कारण नाही, जर धक्का बसला असता तर महाराज इथं राहिले नसते मंदिरात आणि आम्ही इथं राहिलो नसतो। आम्ही स्वतःच आमच्या हाताने आमचं कलंकित करून आम्ही तोंड काळं करून आम्ही गावात फिरलो असतो। या प्रकरणातील पीडित महिलांनी कोणतीही भीती न बाळगता बाबा विरोधात तक्रार करण्याचं आवाहन राजकीय नेत्यांनी केलंय। पण या निमित्ताने आचार्य अत्र्यांचं जे नाटक होतं बुवा तेथे बाया, त्याची आठवण येते की या प्रकारनी जर का लोकांच्या विश्वासघात केला जात असेल आणि या महिलांनी तिघींनी शब्द वापरला की आम्ही समर्पण केलं, अशा प्रकारनी महिलांनी समर्पण करणं म्हणजे काही वेळेला ती दबावाखालची किंवा अन्य कारणामुळे केलेली शरणागती असते असं सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसेसमध्ये व्यक्त केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे समर्पण हे एका अर्थाने समर्पण हा शब्द जरी वेगळा असला तरी कायद्याच्या भाषेमध्ये ते सरेंडर सुद्धा असू शकतं। मुरलीबाबाला अडचणीत आणणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची सत्यता तपासाअंती जगासमोर येईल। पण दक्षिण भारताचा स्वामी नित्यानंद किंवा तुरुंगाची हवा खाणारा आसाराम बापू या दोघांनंतर अमरावतीच्या मुरलीबाबाची भर या यादीत पडणार का हे सखोल चौकशीनंतर समोर येईल। शशांक चौरेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, अमरावती।